करिता या ठिकाणी आमचे दोन्ही पंच ऑफिशियल्स मैदानामध्ये सज्ज झालेत. अतिशय नावाजलेले पंच आपण या ठिकाणी पाहतोय, महादेव ठाकरे सर आणि तदनंतर त्यांच्या साथीने त्यांचे सुपुत्र अर्थातच राज ठाकरे ही जोडी मैदानामध्ये दाखल. पंचांचा येतोय या ठिकाणी. मात्र आपण पाहिलं तर सर्व काही गोष्टी पाहून ग्रीन सिग्नलचा इशारा अर्थात आपण करणार आहोत. या ठिकाणी मॅचला मात्र सुरुवात. पहिला चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅक वर गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज सचिन पष्टे राईट आर्म ओव्हर द विकेटला सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला गणेश गायकवाडचा विपक्ष. पहिला चेंडू कट करायचं होतं, थोडासा मात्र टप्पा पडल्यानंतर मागे बॉल चाललाय. त्या ठिकाणी यष्टीरक्षकाला घुंगारा दिला आणि या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्या बॉलवर गणेश गायकवाडला जीवनदान दिलं गेलंय. ज्या पद्धतीने आम्ही म्हणतो की गणेश गायकवाड सकाळच्या सत्रामध्ये त्याला फसवण्यामध्ये थोडंसं यश सचिन पष्टेला आलेलं, परंतु तदनंतर यष्टीरक्षकाची साथ लाभली नाहीये. या हंगामामध्ये सचिन पष्टे या खेळाडूचा जरी विचार केला तर मात्र प्रचंड फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे, ज्याला आपण मैदानामध्ये गोलंदाजी करताना पाहतोय. परंतु त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकिंग एंडला रुपेश लोखंडे बघायला मिळतोय. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करायचं होतं. हे बॅटल मात्र रंगतदार आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई या ठिकाणी मात्र बघायला मिळतीये. एका बाजूने एक युवा प्रतिभा संपन्न फलंदाज, तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर ज्याच्याकडेही मात्र अनुभवाचा खूप मोठा साठा आहे त्या सचिन पष्टेला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता पाहतोय. पुढचा बॉल, 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेटनं. फुल टॉस बॉल आणि या वेळेला सरळ बॅटवर आलेला बॉल, त्या बॉलला भिरकावून दिलं जात आहे. बॉल चालला या दुसऱ्या दिवसातील पहिला मात्र या ठिकाणी दर्जेदार स्ट्रोक बघायला मिळतोय. बॉल निघून जाईल. अगदी हलक्यानं आलेला बॉल आणि त्या बॉलला सरळ फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुपेश लोखंडेच्या बॅटमधनं आलेला दर्जेदार स्ट्रोक. 6 षटकार. का बघायला मिळाला रुपेश लोखंडेच्या बॅटमधनं. एक तुम्हारी तो एक हमारी सांगत असताना गेल्या बॉलवर सचिन पष्टे हवी होते, या बॉलवर रुपेश लोखंडे. आम्ही म्हणतोय बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. याही वेळेला मात्र फुलटॉस बॉल, टप्पा पडायचा आधीच बॉल बॅटवर आला आणि क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु त्याआधी बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र सचिन पष्टे यांच्या माध्यमातून फुलटॉस हाताळले जात आहेत, ज्या कारणामुळे या दोन्ही बॉल्सवर विचार केला तर मात्र 2 चांगले प्रहार त्या ठिकाणी. थर्ड अंपायर कडे या ठिकाणी मात्र मागणी केली आहे. थर्ड अंपायर आहेत आमचे बिमर करिता. अंपायरने रेफर केलेला आहे रिव्ह्यू, त्यामुळे इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्ट्रायकिंग एंडला रुपेश लोखंडे बघायला मिळत आहेत. गेल्या 2 बॉलवर रुपेश लोखंडे यांच्या बॅटमधनं प्रहार, परंतु या वेळेला सचिन पष्टे सुद्धा सांगतायत आम्ही सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीये. थोडेसे पुढे आले, परंतु तदनंतर आल्यानंतर त्यांचाही पाठलाग या ठिकाणी केला जातोय. मॅचकडे आपण जाऊया, त्या ठिकाणी पाहू शकाल. पुढचा बॉल, या वेळेला समोरनं बॉल फिरवलाय. गणेश गायकवाड यांना बीट करत बॉल विकेटच्या मागे. डॉट बॉल. षटक क्रमांक या ठिकाणी संपलाय. धावसंख्या पाहिली, पहिल्या षटकाखेरीस जोडली गेली आहे 12. म्हणजे सचिन पष्टे यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर 1 षटकार आणि 1 चौकार खाऊन सुद्धा पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी फक्त 12 धावा खर्ची केल्यात. म्हणजे ही या गोलंदाजाची ओळख आहे.
वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनच्या नियमांमध्ये आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतोय. वा काय चेंडू हाताळलाय अनिकेतला आपण बॉलिंग ट्रॅक वरनं पाहतो. युवा प्रतिभा संपन्न खेळाडू सचिन पष्टे स्वतः एक कमिटी मेंबर आहेत, कारण त्यांना सुद्धा ही गोष्ट माहिती आहे. बघा या स्पर्धेमध्ये आम्ही म्हणतो या वाडा तालुक्यातील खेळाडूंना जी आपण सातत्यपूर्ण याही वेळेला समोरनं बॉल बाहेर काढला जातोय. अनिकेतची मात्र तारीफ करावी लागेल. काय प्रचंड वेगानं डावखोऱ्याचा मारा मैदानात बघायला मिळतोय. अतिशय भन्नाट वेग आणि वेगाबरोबर हलकासा कट बॉल करत असताना यावेळेला मात्र फटका फसलाय. बरीच उंची गाठली आहे. खेळाडू त्या बॉलचा पाठलाग करतायत. त्या ठिकाणी एक कंप्लीट केली आहे दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि दुसऱ्याकरिता जात असताना मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. आजच्या दिवसात वाडा तालुक्यातील अनेक महाशक्ती मैदानामधून आपण इन ऍक्शन पाहणार आहोत खेळताना. यावेळेला थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न पंच या ठिकाणी बघा. वा काय शैली आहे पंचांची. महादेव ठाकरे याच गोष्टीकरिता या पंचांची मात्र ओळख आपण या संपूर्ण ठाणा म्हणा रायगड म्हणा या परिसरामध्ये आहे. आज पालघर जिल्ह्यामध्ये त्यांना आपण पाहतोय. यावेळेला मात्र रुपेश लोखंडेच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. स्वतःची अदाकारी स्पष्ट करत असताना सरळ बॉलला पाठवून दिलंय. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरनं 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल चाललाय ओव्हर दी रोप. चौकार 4. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरिता अन्वी 11 मुसारणे आणि शिवंजय स्पोर्ट्स अलमान वो टीम्स आपण बी रेडी राहायचं. यावेळेला समोरनं बाहेर काढतायत. अनिकेतचा प्रचंड वेग रुपेश लोखंडेला समजत नाहीये ज्या पद्धतीने यावेळी पाहिला पण तर फटका चांगला. फिल्डर आहेत मागे ते बॉलला स्टॉप सुद्धा करतायत. एक कंप्लीट केली आणि सिंगल वरच समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक या ठिकाणी संपलंय. आपण पाहिलं दुसरं. या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्ची केल्या एकंदरीत त्या म्हणजेच 8. आपण जोडली गेली स्कोर कार्डवर 20-20. नाही शेवटला ती मात्र आपण नवा गोलंदाज यावेळी गोलंदाजी करण्याकरिता रोहन बॉलिंग ट्रॅकवरनं येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरनं रोहनला आपण पाहतोय. सचिन पष्टे यांची दाद द्यावी लागेल. ज्या पद्धतीने युवा खेळाडूंना घेऊन मैदानामधनं फाईट करतायत
या वेळेला मात्र रुपेश लोखंडेच्या प्लॉट मध्ये आलेला बॉल सरळ पाठवलाय, फेकून दिलाय. इट्स अ फुल अँड पॉवरफुल बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6 धावांकरिता. ओके ओके. मोटिवेट केलं पाहिजे खेळाडूंना. पहिल्या बॉलवर मोठा फटका आला असेल, युवा खेळाडू आहेत तरी मात्र याही वेळेला रुपेश लोखंडेला उडवून तर दिलंय बॉलला. फिल्डर त्या ठिकाणी जज करतात. वा काय कॅच कंप्लीट केली आहे. बरंच अंतर कापत आलेले आणि अशा पद्धतीच्या कॅचेस बाउंड्री लाईनवर थोड्याशा हार्ड असतात, परंतु यावेळी कुठल्याही प्रकारची चूक न करता त्या क्षेत्ररक्षकाचं नाव कळवा आम्हाला. ज्या पद्धतीने मात्र त्याने कॅच कंप्लीट केली. सूरज होते त्या ठिकाणी. वा तारीफ करावी लागेल, कारण जयजी सकाळच्या सत्रामध्ये अशा पद्धतीच्या कॅचेस बरंच अंतर कापत येणं, बॉलला हातामध्ये परफेक्टली गॅदर करणं आणि बाउंड्री लाईनवर असताना खूप कठीण असतात, परंतु सूरजने ज्या पद्धतीने ही कॅच कंप्लीट केली आहे अगदी त्याची तारीफ करणंच आहे. कारण ज्या पद्धतीने तुम्ही अंतर कापत येतायत, जर का पाहिलं महत्वपूर्ण कॅच आहे. रुपेश लोखंडे आता भन्नाट टच मध्ये सुद्धा बघायला मिळत होता, ज्या पद्धतीने त्याने फटके खेचलेले, परंतु ती कॅच कंप्लीट केली आणि परतावं लागलं माघारी. विकेटचं झालंय पतन. नवा फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये अक्षय कोकाटे. पोहोचली आहे 26. या वेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. सचिन पष्टे त्या ठिकाणी जज करतायत आणि गेल्या बॉलवर पाहिलं रुपेश लोखंडे, या बॉलवर पाहिलं अक्षय कोकाटे. वा रोहन, क्या बात आहे. ज्या पद्धतीने मात्र सकाळच्या सत्रात रोहनच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र गोलंदाजी केली जाते. महत्वपूर्ण 2 बॅटर्स परतीच्या प्रवासाला जातील. विकेट खेळाडू बाद. मैदानाकडे जाऊयात. नवा फलंदाज ऐनुल शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल. त्यावेळी हलक्या हाताने फक्त चॉप केलं या बॉलला. बॉक्स क्रिकेटचा फटका ऐनुलच्या बॅटमधनं एका धावेकरिता निघून जाईल. धावसंख्या आपण पाहिली 1 वाढून 27, 27 या अंकावर जाऊन पोहोचेल. 4 चेंडू संपलेत. पहिल्या बॉलवर ज्या पद्धतीने त्याच्यावर षटकार ठोकला ना, त्यानंतर सचिन पष्टे लॉंग ऑफला होते आणि अनिकेत लॉंग ऑनला होते. तिथून दोघंही गोलंदाजाजवळ गेले, त्याला काहीतरी कानमंत्र दिला, त्याला धीर दिला आणि तदनंतर ज्या पद्धतीने त्या रोहनना 2 विकेट मिळवून दिल्या, कुठेतरी आपल्या संघाकरिता 15 धावा नक्की कमी केल्यात. कारण अक्षय आणि रुपेश लोखंडे असे खेळाडू आहेत ना, जे
मैदानामध्ये उभे राहिले तर सहजासहजी धावसंख्या 60च्या वर घेऊन गेले असते, परंतु त्यांना थांबवलंय. त्या दोघांची विकेट रोहननं मिळवून दिली आहे आणि आता ऐनुलची सुद्धा संधी निर्माण करून दिलेली, परंतु ऐनुलची कॅच मात्र कंप्लीट करू शकले नाही क्षेत्ररक्षक. धावसंख्येचा विचार केला तर 2 वाढून 29 या अंकावर जाऊन पोहोचेल. या षटकानंतर सर आपण त्या ऍड करूयात. सजो होईल पुढचा बॉल घेऊन. यावेळेला फटका फसलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं बॉलला खेळलं गेलंय. एक तर कंप्लीट केली आहे. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघालेत आणि डेंजर एंडला मात्र फेक थोडीशी लूज बघायला मिळाली. वेगवान फेक झाली असती तर डेंजर एंडला ऐनुल शेख होते आणि त्यांना मात्र परतावं लागलं असतं, कारण ज्या पद्धतीने गणेश गायकवाडने कॉल दिलेला दुसऱ्याच्या, ऐनुल तेव्हा तयारीत नव्हते आणि आपण पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी धावून कंप्लीट केल्यात. धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर पुढे जात असताना 31 आणि आपण आता 31 धावा झालेल्या आहेत. सचिन पष्टे नोंद घ्या आणि पेनल्टीच्या आपण या ठिकाणी 2 धावा ऍड करतोय. अशी धावसंख्या एकंदरीत 3 षटका अखेरीस 33 झालेली आहे. कारण आपल्या WCA चे रूल्स आहेत, संपूर्ण 11 खेळाडू मैदानामध्ये एक जर्सीमध्ये असणं गरजेचं आहे, कारण खेळाडूंना शिस्तबद्धता म्हणा, कारण असंही आपण सांगू शकतो. आणि त्याच व्यतिरिक्त जे आपण मैदानामध्ये इन ऍक्शन पाहतो, एक संघ म्हटला की एक जर्सी ही मात्र कंपल्सरी आहे, जी गोष्ट नव्हती, ज्या कारणाने 2 धावांसाठी पेनलाइज करण्यात आलाय. 3 षटकं संपली आहेत आणि पेनल्टीच्या 2 धावा ऍड करून धावसंख्या संघाची झाली आहे 33. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता अनिकेत सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्कवरनं. यावेळेला मात्र गणेश गायकवाड यांच्या विपक्षामध्ये फटका तर सजवलाय. मागे फिल्डर आहेत, एक कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये जात असताना सहजरित्या 2 धावा. वा, यावेळी मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर बघायला मिळते. वडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा टायगर या ठिकाणी मात्र उपस्थित होत असताना दीपेश प्रभाकर घोलप. एक शॉट आहे, ओके, 1 शॉट. हमरापूरचं ते मैदान, ओपन क्रिकेटचा समोर संघ, आणि जेव्हा जेव्हा ओपन, येस सर, हो, एकच धाव, 34 रन्स. यावेळेला सुंदर चेंडू खोलवर हाताळलेला, मात्र यष्टीरक्षकाकडनं हलकीशी मिसफील्ड झाली आहे, हलकीशी फंबल झाली. लगेचच मात्र चेंडूने आपण पाहिलं तर फिरक दिलेली आणि फिरक दिल्या तिला 1 धाव चोरली आहे. 22ची धाव या ठिकाणी पंचांनी दर्शवले. अनिकेतच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. ज्या वेगानं अनिकेत गोलंदाजी करतोय, ज्या टप्प्यावर अनिकेत गोलंदाजी करतोय, सहजासहजी फलंदाजांना धावा ठोकून देणार नाही. यावेळेला ऐनुलच्या बॅटमधनं फटका चांगला आहे आणि बॉलला सरळ फेकून दिलं जात आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी दर्जेदार स्ट्रोक यावेळी मात्र बघायला मिळतोय. षटकार रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कशा पद्धतीने गेले 2 ते 3 चेंडू ऐनुलने पाहिलं की खोलवर चेंडू बघायला मिळत आहेत. यावेळेला थोडेसे सफल झाले आणि तदनंतर मात्र त्या बॉलला ओव्हर पिच बनवलं आणि बॉलला सरळ फेकून दिलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. या वेळेला मात्र अनिकेतवर ऐनुलच्या बॅटमधनं हल्ला बघायला मिळाला. यावेळेला फटका चांगला, परंतु आता फसलाय. सचिन पष्टे त्या ठिकाणी जज करतोय आणि लॉंग ऑफला मात्र त्या ठिकाणी कॅच कंप्लीट केली जाते. विकेट होईल पतन. ऐनुल शेख फटका चांगला होता, परंतु त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी बघायला मिळते. विकेट गमावी लागली आहे, खेळाडूला परतावं लागलंय माघारी. अंकुश काढा जरा, अंकुश किंवा अक्षय कोकाटे.
41 धावा स्कोर कार्डवर 41 रन्स. नेक्स्ट मॅच भन्नाट सामना शिवंजय स्पोर्ट्स आलमान आणि अन्वी 11 मुसारणे. इन्फॉर्म असलेले संघ मैदानामधून इन ऍक्शन बघायला मिळणार आहेत. मॅचकडे आपण जाऊयात. नवे फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मिस्टर उमेश लोखंडे. यावेळेला फुल टॉस बॉल प्रचंड वेगानं, मात्र बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने चाललाय. एक तर धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि 2 धावा सुद्धा धावून कंप्लीट होतील. काय तिसऱ्यासाठी जातील? नाही, मात्र 2 वर समाधान मानावं लागतंय. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. 22 ची धाव पंचांनी दर्शवली आहे. 2 न वाढून स्कोर कार्डचा विचार केला. 43 या अंकावर. पाच चेंडू संपलेत आणि शेवटचा अंतिम 1 चेंडू आता इथून बाकी. चॉप केलं या बॉलला फक्त आणि फक्त एक सिंगल करिता. षटक क्रमांक या ठिकाणी संपले 4. धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर 44. 11 ची सरासरी राखण्यामध्ये आतापर्यंत मात्र आरपी लायन्स वाडा या संघाला मात्र यश आलंय. 11 ची सरासरी राखली आहे, परंतु अंतिमचे आता 6 चेंडू बाकी. मैदानामध्ये परतूया तत्पूर्वी एक छोटीशी संधी आमच्या डीजे मास्टर. फोर रन्स ऑन बोर्ड. अंतिमचे 6 चेंडू या ठिकाणी मात्र बाकी. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता राज. यावेळेला आपटून टाकलेला बॉल त्या ठिकाणी आपण विचार केला तर पंच महादेव ठाकरे सर आमच्याकडे वळलेत. या ठिकाणी वाईट चेंडू दर्शवत असताना पहिला चेंडू वाईट स्वरूपामध्ये या ठिकाणी हाताळला गेलाय. उमेश लोखंडे यावेळी आपण बॅटिंग करताना पाहतोय. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल बॅटवर प्रॉपरली घेऊ शकले नाही. प्रचंड वेगानं हाताळला. चित्ते सर या ठिकाणी आलेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, त्यांचा शुभ सन्मान आणि मंडळाला आर्थिक सहकार्य सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी या ठिकाणी प्रतीक पाटील यांना करतो. आपल्या शुभ हस्ते आपण चित्ते सर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करायचा आहे. मैदानाकडे जाऊयात. ओव्हर दी विकेटनं यावेळेला परफेक्ट खोलवर हाताळलेला बॉल. वा काय गोलंदाजी, नवा गोलंदाज आहे, परंतु अगदी सुंदर पद्धतीने या ठिकाणी मात्र बॉलिंग त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र गणेश गायकवाड यांना यावेळी परतावं लागलंय माघारी. थोडासा फलंदाजीमध्ये स्ट्रगल कंटिन्यू चालू होता. 2 धावा चोरायला गेले, परंतु दुसरी धाव यशस्वी करू शकले नाहीयेत. एकाच सिंगलवर समाधान मानू, कारण तेच स्ट्रगल त्यांचा सुरुवातीपासून बॅटिंग करत चालू होता आणि संघाकरिता विकेट सुद्धा सॅक्रिफाईस केली आहे. ज्या पद्धतीने नवीन बॅटर मैदानामध्ये येत असताना तेजस भरवाड
वैभवजी ठाकरे साहेब पुन्हा एकदा त्यांना विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक या क्रीडा मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. स्वतः आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि कालचा सुद्धा संपूर्ण दिवस आपण त्यांना या स्पर्धेमध्ये पाहिला. आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जॉईन झालेत. परंतु मैदानाकडे जाऊयात. वरती विकेटनं गोलंदाज तेजस भरवाडच्या विपक्ष यावेळेला सज्ज होतोय. प्रचंड वेगानं हाताळलाय. वा काय गोलंदाजी बघायला मिळतीये. जो आपण बॉलर यावेळी गोलंदाजी मार्क कोणा पाहतोय. राज पंच दर्शवत असताना लेग बाईटची धाव. कुणाल मोकाशी या ठिकाणी नितीन बस्टे यांच्याकरिता पारितोषिक लावण्यात आलं. यावेळेला फटका उडवून द्यायचा होता. फटका फसलाय. उंची बरीच गाठली आहे आणि त्या खेळाडूने मात्र त्या ठिकाणी कॅच ड्रॉप केली आहे. नितीन बस्टे यांनी जर का गोलंदाजी जरी केली तरी वैभवजी ठाकरे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अल्मान या हंगामामध्ये गेल्या हंगामामध्ये अगदी समालोचनामधनं आपण बऱ्याचशा स्पर्धा ज्यांना कव्हर करताना पाहिल्यात. मग वाडा तालुका असू द्यात किंवा पालघर तालुका असू द्यात, बोईसर विभाग असू द्यात, सातत्यपूर्ण ज्यांना आपण ज्यांचा आवाज स्पर्धेमध्ये पाहत असतो, कुणाल मोकाशी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. येणारे 3 दिवस 4ही दिवस आपण त्यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. चला अन्वी 11 मुसारणे आणि शिवंजय अलमान चेंडू या षटकामधील एकंदरीत आतापर्यंत संपलेत. आपण विचार केला तर 5 यावेळेला फुलटॉस बॉल प्रॉपर बॅटवर येऊ शकला नाही, परंतु त्या दिशेनं खाली क्षेत्रामधनं बॉल निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स घरंगळत मैदानाला सरळ सीमारेषेच्या पार चौकाराकरिता 4. षटक क्रमांक या ठिकाणी संपलोय 5वं. इनिंग संपली. पहिली धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर या पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस 57 म्हणजेच येणारे बॉल आहेत तुमच्याकडे ते 30 आणि 30 चेंडू मध्ये तुम्हाला करायच्या आहेत 58 धावा. 30 चेंडू आणि 58 धावांची गरज. आपण मुख्य मंचावर एका सन्मानाकडे जाणार आहोत. चित्ते सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी या ठिकाणी प्रतीक पाटील यांना करतो. आपल्या शुभस्ते आपण चित्ते सर यांचा शुभ सन्मान करायचा आहे.
तर त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता त्या ठिकाणी सन्मानाने भरत बागुल या ठिकाणी उपस्थित झालेत. भरत बागुल आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण सुद्धा सन्मानपूर्वक या मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. वेलकम भरत बागुल. हॅलो, सुस्वागतम, वेलकम. आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन होते. तिथे टॉस बॉक्स मध्ये टीम शिवंजी स्पोर्ट्स सलमान चित्ते सर, या आयोजनाबद्दल, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? एक नामांकित स्पर्धा आहे आणि दर्जेदार आयोजन ते आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करा. खासदार चषक 2026 स्थळ सरसोळ आणि या ठिकाणी नक्कीच सरसोळचे ग्रामस्थ त्याचबरोबर पदाधिकारी तुम्हा सगळ्यांच्या ठिकाणी सार्थ असा आम्हाला अभिमान आहे की या तालुक्यामध्ये एक चांगली स्पर्धाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं. आणि नक्कीच या स्पर्धेसाठी जे जे झटलेले आहेत, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे, तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि खूप छान असं आयोजन, उत्कृष्ट असं आयोजन आपण या ठिकाणी केलं, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्या या ग्राउंडमधून किंवा या गावाच्या माध्यमानं खूप चांगले खेळाडू घडतील. आपण बघितलं असेल की आपल्या शेजारी सापणे गावाचा जो खेळाडू आहे विक्की, तर तो सुद्धा मोठ्या स्पर्धेमध्ये खेळते. तसंच या ठिकाणी आमची अशी अपेक्षा असणार की आपले सरसोळ असेल, आलमान असेल, तालुक्यातनं अजून जास्तीत जास्त खेळाडू यशस्वी व्हावेत या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि पुनश्च एकदा सर्व आयोजकांचं, त्या गावातील पदाधिकाऱ्यांचं, सर्व लहान मोठ्या सगळ्यांचं ज्यांचं ज्यांचं योगदान आहे सगळ्यांच्या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू चित्ते सर. आपण जाऊया टॉस मध्ये. कॉल दिला जाईल अन्विनी मुसारने. कॉल दिला जाईल अन्वी 11 मुसारने कडं. छापाच कॉल आलाय. मी चित्ते सरांना विनंती करेन की आपण मुख्य मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. आदेश, प्रथमतः तर तुला विचारेन, आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे, खेळायला पण मजा येईल. नक्की टॉस जिंकलायस, डिसिजन काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर शिवंजी स्पोर्ट्स आलमान सारखा संघ आहे. किती धावांपर्यंत प्रथम रोखण्याचा प्रयत्न तुमचा असेल? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच तुला शुभेच्छा असतील आदेश. मी जातोय कर्णधार भाऊकडे. टॉस जिंकला असता निर्णय तुझा काय असता? फिल्डिंग केली असते आम्ही, पण आता बॅटिंग आले, आम्ही 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. मॅच चालू आहे, जास्त वेळ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. बघा भाऊ यांचं, बघा एकच याच्यात सर्व उत्तर. दुसरा प्रश्न विचारायचा हेच नाही. आम्ही बॅटिंग घेतली असती, धावा एवढा मारण्याचा प्रयत्न करू. कारण उल्लेख केला की गेल्या कित्येक वर्षांपासून एक कॅप्टन मात्र शिवंजी स्पोर्ट्स क्लब आलमान संघाचा आहे, जो टॉस म्हणा किंवा लीड करणं म्हणा ज्याच्या माध्यमातून केलं जातं. यावेळेला सुंदर चेंडू, परंतु पंचांचे दोन्ही हात मात्र समांतर रेषेत वाईट चेंडू पंचांनी दर्शवलंय. विशाल पारधीला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय. विजयाकरता आव्हान समोर ठेवलेलं आहे, अर्थातच 57 धावांचं. विशाल पारधी पुनश्च एकदा सज्ज होईल. मात्र स्ट्रायकिंग एंडला प्रतिभा संपन्न युवा खेळाडू नाव आहे अनिकेत. यावेळेला मात्र प्रहार करायचा होता आडव्या बॅटनं. धावचीची संधी निर्माण झाली आहे, परंतु वेगानंच त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली. साईनाथ पष्टे या ठिकाणी येत आहेत, वाडा तालुक्यातील एक अप्रतिम खेळाडू. त्यानंतर राजेशजी सातवी या ठिकाणी येत आहेत. राजेशजी सातवी, आपलं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच ही जोडी आपण मैदानामधनं इन ऍक्शन पाहणार आहोत. राजेशजी सातवी यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा सन्मानाने मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचं. मॅचकडे जाऊया. सचिन पष्टे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बाउन्स झालाय, बॉल निघून गेला विकेटच्या मागे. डॉट बॉल. विशाल पारधी गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता. उल्लेख केला आम्ही की आजच्या दिवसामधनं आपण या तालुक्यातील महाशक्ती मैदानामधनं इन ऍक्शन पाहणार आहोत, ज्यामधील 2 आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच अजून एक बिग बॅटल. यावेळेला मात्र सचिन पष्टेच्या बॅटमधनं गॅपमध्ये बॉलला पाठवलं जातंय. फिल्डर त्या ठिकाणी रुपेश लोखंडे बॉलचा पाठलाग करतायत. एक कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये असताना 2 धावा कंप्लीट होतील. फेक मात्र त्या एंडला जायला हवी होती.
क्षेत्ररक्षणाचा आपण विचार केला तर व्हीच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. या ठिकाणी सचिन पष्टेकरिता 2 वाढून स्कोर कार्ड पुढे जात असताना आमचे स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत 8 धावा. चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये संपलेत एकंदरीत 4. विराज ठाकरे या ठिकाणी आमच्या समवेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसातनं या सकाळच्या सत्रामध्ये जॉईन झालेत. यावेळेला सुंदर चेंडू, तेवढाच चांगला फटका सुद्धा सचिन पष्टेच्या माध्यमातून. फटका चांगला होता आणि तेवढंच चांगलं मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल स्टॉप हलकासा लागला, ज्या कारणाने बॉलला स्टॉप केलं. कारण त्या दिशेनं जर का डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामधनं एकदा बॉल निघाला की प्रचंड वेगानं पुढे जात असतो, परंतु स्वतःच्या शरीराने हलक्याने बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विशाल पारधी यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम एक चेंडू, धावसंख्येचा विचार केला 8 या अंकावर जोडली गेली आहे. सचिन पष्टे स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या विपक्षामध्ये विशाल. याही वेळेला परफेक्ट त्याच जागेवर हाताळलाय. आता गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर चौकार येऊन सुद्धा काय चांगल्या पद्धतीने मात्र कमबॅक केलंय. पुढील 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्चिक केल्या. षटक क्रमांकाचा विचार केला तर या ठिकाणी संपलंय पहिलं आणि धावा पहिल्या षटकाअखेरीस जोडल्या गेल्यात, त्या म्हणजेच बिनबाद 8. परंतु विकेट अजून गमावली नाहीये, ही मात्र कुठेतरी जमेची बाब. अर्थात बॅटिंग करणारी टीम सलामी स्पोर्ट्स क्लब निचोळे करिता. तर या ठिकाणी साईनाथजी पष्टे यांचा शुभ सन्मान करण्याची मी विनंती प्रल्हादजी पवार साहेबांना विनंती करतो की आपण तो साईनाथ पष्टे यांचा शुभ सन्मान मुख्यमंचावरनं करायचा आहे. साईनाथ पष्टे यांचा मुख्य मंचावर आपण या ठिकाणी सन्मान पार पडताना पाहतोय. ज्या पद्धतीने या तालुक्यातील एक अप्रतिम हरहुन्नरी खेळाडू, त्याचा या ठिकाणी मात्र शुभ सन्मान. तदनंतर भरतजी बागुल यांचा देखील शुभ सन्मान करण्याची मी विनंती प्रवीणजी पाटील आपणास विनंती करतोय की आपण भरतजी बागुल यांचा तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अगदी जर आपण पाहिलं तर अतिथी देवो भव, आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तसेच पंचायत समिती माजी सदस्य राजतजी सातवी आपणास देखील विनंती करतोय आपण देखील मुख्य मंचावर या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मॅच कडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅक वर गोलंदाजी करण्याकरिता अंकुश. पहिल्या बॉलवर संधी निर्माण करून दिलेली, परंतु यष्टिरक्षकापासून थोडासा लांब राहिलाय चेंडू. यावेळेला मात्र सचिन पष्टे थोडेसे बॅकफुटला जात आहेत. पंच करण्याचा प्रयत्न, बॉल लॉंगॉनच्या रिझन मध्ये चाललाय. रुपेश लोखंडे त्या ठिकाणी बॉलवर येऊन एक फिक करतील. एकच सिंगल या बॉलवर मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर 10 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. या षटकामध्ये आपण अंकुश याला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरनं काहीतरी बदल बघायला मिळतात, कारण सातत्यपूर्ण गेल्या 2 हंगामामध्ये पहिलं षटक अंकुशकडनं हाताळलं जायचं, परंतु गेल्या 2 टुर्नामेंट पाहिल्या तर विशाल पारधी पहिलं षटक हाताळतात. यावेळेला मात्र अनिकेतच्या बॅटमधनं फटका चांगला, उंची तर बरीच गाठली आहे आणि रुपेश लोखंडे होते त्या ठिकाणी. अखेरच्या क्षणाला मात्र कॅच ड्रॉप केली आहे आणि वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या, परंतु अनिकेतला मात्र जीवनदान दिलं जातंय. धावसंख्या पाहिली 2 वाढून पुढे जात असताना 12. यावेळेला कॅचला संधी गेल्या बॉलवर नव्हे, परंतु या बॉलवर अंकुशनं मात्र विकेट मिळवून दिली आहे. परतावं लागेल माघारी. पहिला हादरा, पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाला. विकेटचं बदल. मिस्टर अनिकेत इज बॅक टू द डगआउट. चेक. या ठिकाणी राजतजी सातवे साहेब यांचा देखील शुभ सन्मान करण्याची मी विनंती प्रवीणजी पाटील साहेबांना विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं करायचा आहे. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये येत असताना बघायला मिळतात. विनायक
विनायकला आता मात्र समोरच्या संघाकरिता खलनायक बनावं लागेल आणि इथून धावा ठोकाव्या लागतील जर का आपल्या संघाला विजयाच्या दिशेनं घेऊन जायचं आहे, कारण आव्हान खूप मोठं आहे आणि धावा अजून तेवढ्याशा आला नाहीयेत. पहिल्या बॉलवर चौकार आलेला, तदनंतर मात्र गोलंदाजांनी पुरेपूर कमबॅक केलाय. सज्ज होईल ओव्हर दी विकेटनं गोलंदाज. यावेळेला कॅचला पुन्हा एकदा संधी आणि वन मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट मात्र अंकुशनं मिळवून दिल्यात. गेल्या बॉलवर आपण पाहिलं तर अनिकेत आणि या बॉलवर पाहिला तर विनायक, दोन्ही खेळाडू मात्र परतीच्या प्रवासाला. विकेटचं पतन. खेळाडू बाद. संधी देऊयात आमच्या डीजे मास्टरला आणि पुन्हा मैदानात परतूयात. विचार केला तर संपलंय दुसरं. 2 षटका अखेरीस धावांचा विचार केला तर स्कोर कार्ड वर जोडलं गेलंय ते म्हणजेच 12-12. धावसंख्या आपण पहिली स्कोर कार्ड वर जोडली गेली ती म्हणजेच 12. अठरा चेंडू आणि विजयाकरता 45 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू 45 धावा. सज्ज होईल नवा गोलंदाज तेजस भरवाड बॉलिंग ट्रॅकवरनं. पहिला चेंडू प्रचंड वेगानं हाताळलाय. पंच वळले. दोन्ही हात मात्र समांतर रेषेत. वाईट चेंडू दर्शवत असताना धावसंख्या 1 न वाढून 13 या अंकावर जाऊन पोहोचेल. थोडेसे मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता सचिन पष्टे यांचा, परंतु बॉल ती आपण लाईन पाहिली तर थोडीशी भरकटली. लेंथ मात्र खूप अप्रतिम होती, परंतु लाईन भरकटली ज्या कारणाने अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये. धावफलक 1 न वाढून 13 वर जाऊन पोहोचलाय. याही वेळेला पाहिला पण तर पुन्हा एकदा तीच गोष्ट पंच आमच्याकडे वळत असताना वाईट चेंडू पंचांनी दर्शवलंय. यावेळेला मात्र सचिन पष्टेच्या बॅटमधनं फटका चांगला, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सचिन पष्टे या ठिकाणी मात्र मोठा आदरा बॅटिंग करणाऱ्या टीमला लागत असताना जो खेळाडू ज्याच्याकडे खूप साऱ्या आशा होत्या, जो ही धावसंख्या चेस करू शकत होता, त्याला मात्र परतावं लागलंय. धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर आहे ती म्हणजेच 14-14. पहिल्याच बॉलवर तेजस भरवाड यांनी गेले 2 चेंडू पाहिले वेगाने हाताळलेले. हा चेंडू पाहिला तर या बॉलवर फिंगर रोल केले, थोडीशी फ्लाईट दिली आणि फ्लाईट दिल्यानंतर मोठ्या फटक्याचा मोह मात्र या ठिकाणी आवरू शकले नाही आणि विकेट गमवावी लागली. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल. या वेळेला कॅच उडली आहे, परंतु त्या ठिकाणी खराब फिल्डिंग. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय आणि त्या दिशेची आउटफील्ड मात्र फास्ट आहे. एक कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. 2 धावा सुद्धा कंप्लीट होतील.
पुढचा बॉल, याही वेळेला फिंगर रोल केले त्या बॉलवर. मागे फिल्डर आहेत ज्याने आतापर्यंत 2 कॅचेस घेतल्यात. राजा राजा होते त्या ठिकाणी, मात्र ज्यांनी बॉलला कलेक्ट केला हातामध्ये. तेजस भरवाड आपल्या षटकामधील पुढील बॉल घेऊन सज्ज होईल. या वेळेला मात्र मोठ्या फटक्यात खेळायचं होतं. खाली क्षेत्रामधनं ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. ऐनुल मात्र बॉलवर जात आहेत. 1 कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी 2 धावा सुद्धा कंप्लीट होतील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंमध्ये बघायला मिळते. धावसंख्या 2 न वाढून पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 18. 4 चेंडू संपलेत आतापर्यंत आणि धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर जोडली गेली 18. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. या वेळेला मात्र आता फटका चांगला, गॅप मधनं बॉलला थांबवणं थोडंसं कठीण. 1 बाउन्स, सीमारेषेला क्लिअर करणारा, एक पुनर्संजीवनी देणारा निचोळेकरांना आलेला दर्जेदार स्ट्रोक बॅटरच्या बॅटमधनं, तो म्हणजे चौकार. 4 न वाढून धावफलक 22. 5 चेंडू संपलेत आणि 22 धावा जोडल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम मात्र आपण 1 चेंडू या तिसऱ्या षटकामधील पाहतोय. असेच फटके खेळावे लागतील, ठोकावे लागतील षटकार, चौकार, जर काही धावसंख्या आपल्याला चेस करायची आहे. सज्ज होईल ओव्हर दी विकेटनं पुढचा बॉल. या वेळेला प्रचंड वेगानं हाताळलेला, मात्र एस्टॅनच्या मागे एज होती आणि एस्टॅनच्या मागे कॅच मात्र कॅरी करू शकले नाहीयेत. त्या ठिकाणी आपण विचार केला तर षटक क्रमांक संपलंय. तिसरं धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर. तेवीस धावा जोडल्या गेल्या, माफ करा 23 रन्स. 34 धावांची गरज. जर का इथून 12 चेंडू आणि 34 म्हणजे तुम्हाला 17ची एकंदरीत सरासरी इथून राखायची आहे. आणि गोलंदाजी करण्याकरिता पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक पुन्हा अंकुश येत असताना गोलंदाजीसाठी. या वेळेला थोडा खाली राहिला बॉल. या वेळेला प्रचंड वेगानं हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर वा काय भन्नाट पेस बघायला मिळाला या बॉलवर. फलंदाजाला समजलं सुद्धा नाही कशा पद्धतीने आला आणि विकेटच्या मागे गुडलेंथला चेंडू स्पॉट केला. तिथून मात्र उसळी मिळाली आणि उसळी मिळाल्यानंतर बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पुढचा बॉल पुनश्च एकदा अंकुश वर दी विकेटनं. या वेळेला कव्हरच्या रिझन मधनं त्या ठिकाणी मात्र चूक होत असताना बॉल सरळ निघून जाईल. सीमारेषेच्या पार आलाय दर्जेदार स्ट्रोक. पुनश्च एकदा स्वतः कॅप्टनच्या बॅटमधनं चौकार. 4 न वाढून स्कोर कार्ड पाहिला आपण तर पुढे जात असताना 28-28. 9 चेंडू इथून बाकी आहेत विजयाकरता. अजून सुद्धा 30 धावांची गरज आहे. याही वेळेला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीयेत. 1 कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये होते, 2 सुद्धा कंप्लीट होतील. 2 न वाढून स्कोर कार्डचा विचार केला आपण तर पुढे जात असताना 30 या अंकावर जाऊ.
अक्षय माफ करा, अक्षय यावेळी मात्र बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेला आल्या पहिल्या बॉलवर फटका चांगला आहे. गणेश गायकवाड यांच्या दिशेनं बॉल त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये गेला. एक धाव या बॉलवर कंप्लीट केली आहे. सिंगलवर समाधान मानावं लागतंय. मॅच आता प्रत्येक बॉलवर षटकारच गरजेचा आहे, कारण इथून विचार केला तर विजयाकरता तुम्हाला गरज आहे 22 धावांची. आणि एकंदरीत चेंडू पाहिले तुमच्याकडे शेष 4. पहिल्या 2 षटकांमध्ये कुठेतरी धावा थांबवल्या, जे कारण ही मॅच थोडीशी कठीण झाली या ठिकाणी निचोळे संघाकरिता. आणि इथून मात्र डॉट बॉल आलाय, म्हणजे यानंतर गोलंदाजाने जर का चूक केली नाही तर मॅच मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या हातामधनं निसटली आहे. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी बघायला मिळाली, पहिल्या बॉलवर चौकार आलेला तेव्हा वाटलं होतं की निचोळेकर सुद्धा या मॅचवर हवी होतील, परंतु तदनंतर दर्जेदार कमबॅक बघायला मिळाला आपल्याला. आणि मैदानामध्ये काय घडतंय, बॉल चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. त्या ठिकाणी नो चेंडू पंचांनी दर्शवलेला आहे आणि नो +4. एकंदरीत 5 धावांचा बोनस मिळतोय. मॅच अजून सुद्धा बाकी. येणारे बॉल आहे 4 आणि करायचे तुम्हाला 4 चेंडू मध्ये 17 धावा. 4 चेंडू आणि 17 धावा. माफ करा, 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. तीन चेंडू आणि विजयाकरता विचार केला तर 17 धावांची गरज आहे. गोलंदाजानं एक चूक केली आहे, परंतु तदनंतर कमबॅक करणारी डिलिव्हरी भलेही हाताळली आहे. फ्री हिटचा बॉल होता आणि त्या बॉलवर आपण विचार केला तर पंचांनी दर्शवलं या ठिकाणी 22ची धाव कंप्लीट करत असताना बॅटर. याही वेळेला प्रचंड वेगाने हाताळला आणि निर्धाव स्वरूपामध्ये विकेटच्या मागे. मॅच आता मात्र मॅच मधली औपचारिकता या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू बाकी आहे, जो या ठिकाणी कंप्लीट केला जाईल आणि विजयाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी आरपी लायन्स, अबीर 11 आरपी लायन्स वाडा यावेळेला मात्र अक्षयच्या बॅटमधनं फटका चांगला बराच उशिरानं आलाय, परंतु मैदानामध्ये आलाय खरा आणि बॉलला पाठवलं. अगदी दर्जेदार स्ट्रोक षटकारामध्ये कन्वर्ट केला आणि धावसंख्येचा विचार केला तर जाता जाता मात्र या 6 वाढून 47, म्हणजे एकंदरीत 10 धावांनी मात्र या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागलाय निचोळे टीमला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वाडा तालुक्यातील एक विध्वंसक बॅटर, नाव आहे रुपेश लोखंडे. चला रुपेश लोखंडे या मॅन ऑफ द मॅचचं प्राइज घेण्याकरिता वैयक्तिक ज्याने बॅटिंग करत असताना ज्याने मात्र तब्बल 24 धावांची इनिंग वैयक्तिक पेशकश केली, तो रुपेश लोखंडे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच करिता आपल्याकडे खूप सारे प्राइजेस आहेत.